तेजस्विनी सातपुते. तेजस्वी सातपुते या 2022च्या तुकडीतील IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील विविध पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरीसुद्धा केलेली आहे. त्यांची आत्तापर्यंतची कामगिरी पाहिली तर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कर्तव्य कठोरपणे राबवत असतानाच पोलीस दलाला अधिकाधिक समाजभिमुख करण्यासाठीही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. यातून समाजामध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांचे नीतिधैर्य उंचवण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत झालेली दिसून येते. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये एखादं प्रकरण गाजतं त्यावेळेस IPS अधिकारी म्हणून तेजस्वी सातपुते हे नाव पुढे येत असतं. तर ह्या तेजस्वी सातपुते आहेत तरी कोण आणि त्यांनी IPS म्हणजे त्या कोणत्या कधी IPS झाल्या, कशा IPS झाल्या याच्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियंका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. आता तेजस्वी सातपुते यांचा अल्प परिचय आपण घेऊ. यांचा जन्म हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील औरंगाबादच्या सीमेजवळ म्हणजेच आत्ताच्या छत्रपती संभाजीनगरच्या सीमेजवळील शेगाव येथे झालेला आहे. शेवगाव. आई कृष्णाबाई सातपुते ह्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आहेत आणि वडील बाळासाहेब सातपुते हे व्यावसायिक आहेत. तेजस्वीच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव आहे. वडील खूप विचारशील व शांत संयमी असा त्यांचा स्वभाव आहे. आई ही DED करून प्राथमिक शिक्षिका झाल्या. नोकरी करत करत BA आणि MA सुद्धा झाल्या. आता तर त्यांनी PhD करण्याची त्यांची आकांक्षा आहे. असं स्वतः शिक्षिका असल्यामुळे आपल्या मुलांनी खूप शिकावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती आणि त्यासाठी त्या सुरुवातीपासूनच आग्रही होत्या. आता तेजस्वी सातपुते यांचं प्राथमिक शिक्षण हे सुरू झालं, परंतु लहान वय असल्याने तेजस्वी सातपुते यांचे शिक्षणाकडे लक्ष कमीच होते. त्यामुळे आई सारखी ओरडत असे. शिक्षणासाठी आईचा कित्येक वेळा मार पण खाल्ला असेल. आईंचा आग्रह वर्णन करताना तेजस्वी संयमीपणे म्हटल्या की माझी शाळा रोज 2 ठिकाणी भरायची. त्यात एक होती वर्गातील जी सर्वांची खरी शाळा असते आणि दुसरी होती ती म्हणजे घरची शाळा. असं असलं तरी लहानपणी अभ्यास माझ्या आवडीचा नव्हताच. जास्त लक्ष खेळण्याकडे असायचे. पण याच बदल्यात एक गोष्ट अशी घडली की एकदम अभ्यास आवडीचा विषय बनला. याचं झालं असं की घरी अभ्यासाचा सराव करता यावा यासाठी व्यवसायमाला प्रश्नावली आईने आणल्या होत्या. त्याच वेळेस तेजस्वी सातपुते यांनी आपण काहीतरी केले पाहिजे त्या दिवशी घेतलेला निर्णय त्यांनी आत्मविश्वास त्यांचा वाढवून गेला व प्राथमिक शाळेत 4थीमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तिथून खरा शाळेचा प्रवास त्यांचा सुरू झाला. दिवस सरत गेले तसे तेजस्विनीचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आणि माध्यमिक शिक्षण सुरू झाले. आता माध्यमिक शिक्षण 10वी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश त्यांनी घेतला. त्यानंतर नवीन आणि आव्हानात्मक काही जर गोष्टी करायची असेल तर मनाशी ठरवलेलं त्यांनी होतंच. आई वडील पाठीशी होते. वडील तर नेहमीच म्हणायचे तुला आवडेल असं कर. हे सगळं त्यांनी त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांना वैमानिक बनायचं होतं, परंतु अपुरी माहिती म्हणा किंवा त्यांना त्यांचं गैरसमज म्हणा किंवा अनेक काही गोष्टींमुळे त्यांनी ते स्वप्न सोडलं आणि 11वीत तेजस्वी यांना चष्मा लागला. चष्मा असला की वैमानिकही होता येत नाही असं त्यांना कोणीतरी सांगितलं आणि त्यांचं स्वप्नच भंग झालं. आता 12वीला मिळालेले गुण सहजपणे त्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांचा नंबर लागला असता, परंतु त्यांनी बारामती येथील विद्याप्रतिष्ठान संस्थेत प्रवेश घेतला. त्यांनी त्यावेळेस तंत्रज्ञान हे शिक्षण त्यांनी मिळवलं. या कोर्सच्या दरम्यान बँगलोर येथे CNR राव यांनी शास्त्रज्ञ पदवीसाठी सुरू केलेल्या JNC MSR या 3 वर्षाच्या संशोधनापर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवडसुद्धा झाली. त्यानंतर आता त्यांनी UPSCचा प्रवास कसा सुरू केला ते बघू. आता 2009 साली त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आपली आवड ओळखून त्यांनी मराठी आणि इतिहास हे प्रमुख विषय परीक्षेसाठी निवडले. पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यश चुकलं. दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्थेत त्यांची निवड झाली. दुसऱ्या प्रयत्नात 2012 साली देशात 198 क्रमांक मिळवून त्यांची IPS या पदावर नियुक्ती झाली. आता UPSC परीक्षेत यश संपादन केल्यावर त्यांचं लग्न त्यावेळी दिल्ली स्थित असलेल्या किशोर रथकाटे यांच्यासोबत झालं. किशोर रथकाटे त्यावेळेस केंद्रीय नियोजन आयोगात नोकरीस होते.
निकालानंतर प्रशिक्षणाच्या दरम्यान ते 2 ते 3 महिन्यांचा कालावधी होता तेवढा काळ त्यांनी संसार सांभाळला. ऑगस्ट 2012ला त्या मसुरीत प्रशिक्षणासाठी गेल्या. तिथं 100 दिवस त्यांचं फेडरेशन कोर्स पूर्ण झालं आणि हैदराबाद येथील प्रख्यात वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीत पुढील प्रशिक्षण त्यांचं झालं. हे प्रशिक्षण साधारण डिसेंबर 2022 ते जानेवारी 2012 ते 2014 या कालावधीत त्यांनी पूर्ण केलं. आता या प्रशिक्षणात देखील त्यांनी मोठं यश मिळवलं. या प्रशिक्षणात पोलिसांच्या नेतृत्वावर आघाडीत होणाऱ्या लेखी परीक्षा स्पर्धेत त्या मानकरी ठरल्या. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचा UPSCचा प्रवास सुरू झाला. आता तुम्हाला सांगते, त्यांनी वर्दी जेव्हा म्हणजे खाकीच्या कर्तव्याचा प्रवास त्यांचा कसा होता तर 2014 ते फेब्रुवारी 2014 ते सप्टेंबर 2014 या काळात परिवीक्षाधीन कालावधी म्हणजे त्यांनी जळगाव येथे पूर्ण केला. त्यानंतर याच काळात त्यांनी बाळंतपणासाठी म्हणजेच डिलिव्हरीसाठी सुट्टी घेतली आणि त्यांचा जो कालावधी होता तो 2 जिल्ह्यांमध्ये पूर्ण झाला. त्यानंतर त्यांचा जो कालावधी आहे तो जालन्यामध्ये पूर्ण झाला आणि त्यानंतर त्यांची जी नेमणूक आहे ना ती जालना जिल्ह्यातील परतूर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून झाली. आता जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी पारधी समाजाचे पुनर्वसन केले. आता जालना जिल्ह्यातील परतूर येथून त्यांनी प्रोफेशनल माध्यमातून सेवेला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जालना ग्रामीण भागामध्ये खूप सामाजिक परिस्थितीमध्ये आव्हानं आहेत आणि त्यांनी आव्हानं बघितले आणि त्यानंतर त्यांनी परतूर भागामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. यामध्ये पारधी जो समाज असतो त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि तिथे त्यांनी जवळजवळ 2 वर्ष काम केलं. त्यानंतर त्या राज्य गुप्तचर विभागामध्ये त्यांची नियुक्ती झाली आणि ज्यावेळेस त्यांची नेमणूक राज्य गुप्तचर विभागामध्ये झाली त्या काळामध्ये त्यांनी त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या होत्या त्यांनी त्या यशस्वीरित्या करून दाखवल्या. राज्याच्या गुन्हे अन्वेष विभागात म्हणजे CIDत काम करताना विविध उपक्रम त्यांनी राबवले. यात म्हणजे आत्ता वापरात असलेली AMBIS हे तंत्रज्ञान जे आहे ना ते त्यांनी वापरामध्ये आणलं. या तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेजस्वी सातपुते यांची महत्त्वाची भूमिका आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे माहिती का की या स्पर्धेमध्ये म्हणजे AIPDM स्पर्धेमध्ये त्यांचा राज्यामध्ये 2रा क्रमांक त्यांना मिळाला होता. आता सध्या त्या जर बघितलं ना तर पुणे शहर वाहतूक पोलीस उप-आयुक्तपदी सुद्धा त्यांनी कार्य केले. आता तुम्ही मध्ये बघितलं असेल की ज्यावेळेस MPSCचे किंवा म्हणजे MPSC वगैरे चे आंदोलनामध्ये झाले होते त्यावेळेससुद्धा त्यांचं नाव हे आलं होतं. तेजस्वी सातपुते ह्या जेव्हा उपायुक्त होत्या तेव्हा त्यांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पुढाकारामध्येच अल्पावधीमध्येच हेल्मेट वापरण्याचे प्रमाण हे 20% जवळजवळ 80% पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी झेब्रा क्रॉसिंग सिग्नल तोडण्याविषयीच्या म्हणजे ज्या जागृतीविषयक त्यांनी वेगवेगळे उपक्रम घेतले. त्यानंतर त्यांनी जनतेमध्ये जागृती केली आणि खूप साऱ्या समस्यांवर म्हणजे पर्यायाने वाहतूक समस्येवरती त्यांनी बऱ्याच अशा गोष्टी केल्या, उपाययोजना केल्या आणि त्यामध्ये त्यांना यशसुद्धा मिळालं. त्यानंतर त्यांची साताऱ्याच्या पोलीस अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी सैनिकांसाठी सुद्धा 1 दिवस हे केला. त्यांनी सैनिकांचा जिल्हा अशी सातारा जिल्ह्याची ओळख आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. लष्करात कर्तव्य बजावणारे सैनिक मोजक्या दिवसांच्या सुट्टीसाठी गावी येतात तेव्हा त्यांना अनेक कामांच्या निपटाहार करावा लागतो. या कामांमध्ये सैनिकांचा वेळ जातो. अशा सैनिकांच्या पोलीस दलातील कामांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी त्यांनी सैनिकांसाठी 1 दिवस हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे सैनिकांच्या रखडलेल्या कामांचा जो निपटारा आहे तो तातडीने होऊ लागला. त्यामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांनी कोविडमध्ये सुद्धा पोलिसांसाठी कोविड सेंटर्स उघडले. आता सध्या त्यांनी खरात या प्रकरणामध्ये सुद्धा खूप चांगलं असं काम केलेलं आहे आणि खरात जे प्रकरण आहे त्यामध्ये सुद्धा त्या जागृतीपूर्वक काम करत आहे आणि सगळ्या गोष्टी पुरावे हे शोधण्याचं काम
ह्या सातपुते करत आहेत. सातपुते यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या. त्यांनी गुन्हेगारी विरोधक धडक कारवाई केली. सातारा ते सोलापूर ग्रामीण जी त्यांची बदली होती ती झाली. त्यानंतर ऑपरेशन परिवर्तनसुद्धा त्यांनी यशस्वी केलं. रोजगार मेळावा, असं भरपूर काही गोष्टी तेजस्वी सातपुते यांनी त्यांच्या कारकिर्दीत केल्या. म्हणजे एक बेधडक वाघीण म्हणून त्यांची ओळख आहे. तर तुम्हाला तेजस्विनी सातपुते यांच्याबद्दल काय वाटतं? आणि ज्यावेळेस आपण खूप चांगल्या मोठ्या पदावरती जातो आणि असं काही कौतुकास्पद काम करतो आणि आपलं नाव हे चांगल्या गोष्टी केल्या याच्यासाठी जेव्हा झळकतं त्यावेळेस खरंच ते खूप अभिमानास्पद वाटत असतं. तर थँक्यू, धन्यवाद.